मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 58. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा गुजरे. निश्चिंत, निर्धास्त, निवांत त्याच्या कुशीत पहुडलेली ती आज पोटावरची पकडही घट्टच. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही हेच सांगू पाहत होती. कोमिजलेल्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा. तो समीप असल्याचा आनंद. रात्रभर फारशी चुळबुळही केली नाहीच, पण तिला कुशीत सामावून तो बऱ्यापैकी जागाच. तिच्यापासून थोडंसं दूर होत मध्यरात्री प्रदीपला झोपेतून उठवून तिची अवस्था वर्णन केली. लो बीपी, स्ट्रेस, टेन्शन, ॲनिमिया अनेक कारणे असू शकतात या चक्कर येण्यामागे. हे कळल्यावर तर सकाळीच तिची ब्लड टेस्ट व्हायला हवी हे फरमान राजीवने सोडलेले. 8 रात्रींच्या जागरणानंतर आज पहिल्यांदाच गाढ झोपलेली. जणू त्या रात्रींची झोप पूर्ण करत होती त्याच्या कुशीत. स्वतःचा अलार्म 6 वर सेट करत जिमला न जाण्याचा निर्णय घेतलेला त्याने, तर तिचा मोबाईल स्वतः जवळच घेऊन ठेवलेला. 5:30चा अलार्म वाजता क्षणी बंद. त्याच्या हृदयाशी कान ठेवून निजलेल्या तिच्या कानांवर फक्त धगधग पोहोचले. अलार्मची किणकिण नाहीच. डॅड, तू? मम्मा कुठे आहे? जियाला हळुवार हाक देत जागे करणाऱ्या त्याच्याकडे ती डोळे चोळूनच पाहत होती. मम्मा इज नॉट वेल. थोडा फीवर आहे, झोपली आहे. डॅडच्या सांगण्यावर जियाच्या चेहऱ्यावर काळजी दाटलीच. मी मम्माजवळ थांबतो, तुम्ही दोघी रेडी व्हा पटकन. आर्याला पण उठव, ओके? जियावर दोघींच्या स्कूलची तयारी त्याने सोपवली. जियानेही तत्परतेने स्वीकारली. 7 वाजताच रेडी होऊन दोघी हळूच मम्माला भेटायला आल्या होत्या. दुरूनच तिला पाहून फ्लाइंग किस दिलाच. मम्मा, लवकर बरी हो. तू अशी झोपलेली छान नाही वाटत. जियाचं मन गलबललं झोपलेल्या मम्माला बाय करताना. तर डॅड आज स्कूलला सोडणार नाहीत हे जाणवून आर्या थोडीशी हिरमुसली, पण जियाने समजावलेच. मम्माजवळ कुणीतरी हवे ना, तिची काळजी डॅडच घेणार. अन मोठ्या जिया दिदीचं म्हणणं मान्य करत दोघीही खाली उतरल्या. त्याने भारती दिदींना 6लाच फोन करून दिलेल्या सूचना. भाभी खाली येणार नाहीत. जिया आर्याचा ब्रेकफास्ट टिफिन तुम्हीच रेडी करा. आणि 7 वाजता मुलींसोबत तोही खाली उतरला. दोघींचे दूध पिणे, टिफिन बॉटल नीट ठेवणे, टाइम टेबलनुसार सर्व काही घेतले ना याची खात्री करणे आणि मनोज भाईंसोबत दोघींना शाळेत पाठवणे. डॅडने मम्मा ड्युटी व्यवस्थितरित्या पार पाडली, पण तरीही मॉमचा ओरडा मिळालाच. ये सब तुम्हारी वजह से हो रहा है. मैंने कहा था कॅनडा जाने की जरूरत नहीं है. कान पिळूनच लेकाचा समाचार घेणाऱ्या मम्मीजी. नर्स 7:30ला घरात का आली आहे याचे स्पष्टीकरण त्याला देणे भाग होते. आणि मग रात्री मेघाची बिघडलेली तब्येत सगळ्यांच्याच चिंतेचा विषय. क्या जवाब दूंगी मैं उसके आई बाबा को? शादी के 15 दिन में ही मेघा की तबीयत खराब. वो तो खुद का ख्याल नहीं रखती और तुम्हें उसकी परवाह ही नहीं. मॉमने खडे बोल सुनावले. मान खाली घालूनच ऐकावेही लागले. तुम पूरा दिन उसका ख्याल रखोगे, समझे? मेघाची व्यवस्थित काळजी घेण्याची जबाबदारी राजीववर सोपवली. अन तो बसला तिच्या जवळ बेडवर, तिच्या उठण्याची वाट बघत. आजचा दिवस थोडा निवांतच घालवू तिच्यासोबत हेच ठरवलं मनात. आणि या क्षणी मिठीतल्या तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह वाचताना अजूनच हसू येत होतं. ते काय म्हणालात? मोन अमोर कुठेतरी ऐकलंय, पण अर्थ आठवत नाही. फ्रेंच आहे का? हृदयाशी डोकं घुसळत विचारलं हळूच. येस, इट्स फ्रेंच. माय लव्ह, यू आर स्वीट. ऐसा कहा मैंने. अँड टुमा मॉकी. कपाळावर ओठ टेकवत प्रेम व्यक्त केलंच. माय लव्ह ऐकूनच गाल गोबरे झाले, थोडेसे गुलाबी गुलाबीही. पण नवीन फ्रेंच वाक्य काय जोडले
हा प्रश्न डोळ्यात. आई मिस्ड यू सो मच. कल बेहोशी में शायद आपने सुना ही नहीं. ना कोई जवाब दिया. भाषांतर करत कालची रात्र आणि तिची अवस्था आठवून मिठीही घट्ट झालीच. मिस्ड यू ठीक आहे, पण का टेन्शन घेता? ही नर्स, ब्लड टेस्ट, माझ्यामुळे उगाच सगळ्यांना त्रास. केविलवाण्या नजरेने पाहतच दिलगिरी. तुम्हीही तेच करता, सगळ्यांसाठी स्वतःला त्रास. सब कुछ परफेक्ट होना चाहिए इसलिए भागदौड़, बट एट द कॉस्ट ऑफ योर हेल्थ. अगर कल आप आंखें नहीं खोलते तो ऐसे ही उठा के आपको हॉस्पिटल लेकर जाता. राग, काळजी, चिंता आणि थोडीशी चिडचिडही. तिच्या डोळ्यांखालील डार्क सर्कल्सवर हळुवार हात फिरवला. ते म्हणजे खरंच माझं वजन जास्त वाटलं का? हृदयावर बोटाने गोल गोल नक्षी काढत झुकलेल्या नजरेचाच प्रश्न, आणि त्याच्या रागावणाऱ्या डोळ्यातही हसू फुललं. तो कळकळीने काय सांगू पाहत आहे, आणि हिला भलतीच चिंता. कसं अलगद फुलासारखं उचललं असेल यांनी? कल्पनेनेच मोहरली. इट वॉज अ जोक मेघा. आपको बाहों में उठाना इतना हसीन लम्हा था, पर आप बेहोश और मैं टेंशन में. नकळत मनातल्या भावना बोलून गेला. हो ना, मलाही काहीच आठवत नाही. सुंदर क्षण निसटून गेला, अनुभवताही आला नाही. तिचंही सहजच व्यक्त होणं. ओ, लम्हा महसूस करना था आपको? मधाळ प्रश्नासोबत गालावर हळुवार बोट फिरलं. लाजून कुशीत लपलेल्या तिच्या हनुवटीला बोटानेच वर उचललं गेलं. पर ये तो महसूस किया आपने, है ना? गालावर अळूच टेकवलेले ओठ आणि तिने अलगद मिटलेल्या पापण्या. महसूस करत होती या क्षणीही, त्याच्या मिठीत धुंद होण्याच्या मार्गावर. जान, किया ना महसूस? ओठ अडकलेच खळीच्या भोवऱ्यात. काही क्षण रेंगाळले. मिटलेल्या डोळ्यांनी जडावलेल्या श्वासांचाच हुंकार, त्याच्या ओठांचा उष्ण स्पर्श, तिच्या ओठांची थरथर. दाट तिच्या केसात त्याची बोटं गुंतलेली, बलदंड त्याच्या दंडावर तिची नखर उतलेली. आणि तितक्यात राजीव! दारावरच्या टकटक सोबतच मम्मीजींची हाक. टक्कन उघडलेले डोळे दोघांचेही. गडबडूनच दाराकडे पाहिलं त्याने, आणि मिठीतून सोडवलं स्वतःला तिने. मेघा, भाई, येऊ का? रिधिमाचीही खणखणीत साद. 1 मिनिट मम्मीजी. घाईत बेडवरून उठत वॉर्ड्रोब उघडला. अगदीच पाठीमागे ठेवलेली पातळशी शाल शोधली आणि पांघरली गाऊनवर. असं नाईट गाऊनवर कसं समोर जायचं? आणि पापाजी सोबत असतील तर? अहो, उठा ना, तिकडे बसा. दबक्या आवाजातच त्याला सोफ्यावर बसायचा इशारा. वाय, व्हॉट हॅपन्ड? तिची शाल पांघरण्याची गडबड पाहून आधीच गोंधळलेला, आणि आता ही बेडवरून का खाली उतरवतेय समजे ना. मम्मीजी आणि दीदी आहेत, समजून घ्या ना हो. लोटलेल्या दाराकडे पाहूनच केविलवाणी विनंती. राजीव, काहीच कसं समजत नाही हो तुम्हाला? असं भर दिवसा आपण दोघे बेडवर बरं दिसतं का? सगळं काही स्पष्ट करून सांगावं लागतं. गॉड, शी इज इम्पॉसिबल. मिश्किल हसतच उठला बेडवरून. आयपॅड हातात घेऊनच दार उघडलं आणि बसला सोफ्यावर, तिची आज्ञा मान्य करत. ये लो, मैंने इसको ख्याल रखने को कहा था और ये काम में लगा है. ऐसे सोफे पर बैठकर मेघा का ध्यान रखोगे? मम्मीजींनी दारातून आत पाऊल ठेवतच त्याच्याकडे पाहत सुनावले. होपलेस आहे राजीव, हेच भाव चेहऱ्यावर, आणि तो दुरूनच डोळे बारीक करून राग व्यक्त करत होता बायकोवर. मेघा, आपकी वजह से मैं सुबह से डांट खा रहा हूं. मॉम की नजर में तो मैं गैर जिम्मेदार पति हूं. मॉम, मुझे तो लग रहा है शायद हमने ही डिस्टर्ब किया है दोनों को. अवघडून बेडवर बसलेल्या मेघाच्या चेहऱ्यावरची हलकीशी लाली पाहत रिधिमाने डोळे मिचकावले. नाही दीदी, डिस्टर्ब काय? मी तर झोपलेले ना, आणि ते नुसते बसून काय करणार? महत्वाचं काहीतरी वाचत होते.
खांद्यावरची शाल नीट करत नजर चोरली गेली. हाँ रिधू, डिस्टर्ब तो किया है तुमने. रुमानी लम्हा हमारे नसीब में ही नहीं. राजीवची मनातच चिडचिड सुरू. घरी थांबलो आहे, बायकोसोबत छान वेळ जावा म्हणून, आणि कोणी ना कोणी आहेच आधीमध्ये लुडबुड. पाठून आत आलेल्या भारती दिदींनी ब्रेकफास्टचा ट्रे सोफ्याजवळील टेबलवर ठेवला. नजरेनेच हलकसं हसत चौकशी केली तब्येतीची. आज मिस केलं सकाळी तुम्हाला किचनमध्ये, गप्पा झाल्याच नाहीत हेही नजरेनेच जाणवून दिलं. आणि प्लीज लवकर बरे व्हा ही विनंतीही. कैसी हो? हम सब टेन्शन में आ गए ना. असं नको करू, काळजी घे बेटा. कपाळी ओठ टेकवत प्रेम व्यक्तही केलं, अन ताप नाही ना हेही पाहिलं. सॉरी मम्मीजी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास. मान खाली घातली. हे असं नुसतं बेडवर बसून राहणं आणि मम्मीजींनी धडपडत तिच्या तब्येतीची चौकशी करण्यास वर येणं बरं वाटत होतं, पण खजीलही तेवढीच. आम्हाला काही त्रास नाही. सबके लिए इतना कुछ करती हो, अपना भी तो ध्यान रखो. आज बिल्कुल नीचे नहीं आना है, समझी? केसांवरून प्रेमाने हात फिरवला अन सोबत गोड शब्दात दरडावणी. मम्मीजी निघून गेल्या तरीही रिधिमा घुटमळत होतीच. अन हा अस्वस्थ, ही कधी जाणार बाहेर? भाई से सेवा करके लो, तुम्हारे लिए खास छुट्टी ली है. जवळ बसत रिधिमाची कानात कुजबुज. भाई, अगर तुम्हें इम्पॉर्टंट काम है तो मी थांबते मेघाजवळ, तू स्टडीमध्ये काम कर. खोडकर हसत डिवचलेच त्याला. अन धारदार रोखलेल्या नजरेतील राग उफाळून आलाच. आय कॅन टेक केअर ऑफ हर, हमें अकेला छोड़ दो. सोफ्यावरून उठत जरबेतच बोलला. नजरेच्याच इशाऱ्याने रिधिमाला बाहेर जा असे खुणावले. अहो, तिची केविलवाणी हाक. हे असे काय दीदींना बाहेर घालवत आहेत? अकेला छोड़ दो काय? बोलताना जरा तरी विचार करा. हाँ हाँ, जा रही हूं. मेघा की तबीयत नाजुक है, उसको परेशान मत करना, वरना फिर से बेहोश. दार लावत मोठ्याने हसतच ती बाहेर पळाली. अन हिला चेहरा कुठे लपवावा हे समजेना. देवा, पूर्ण घराला समजले मी रात्री यांच्या मिठीत बेशुद्ध, आणि सगळ्यांनी काय काय विचार करून झाले. गच्च मिटल्या डोळ्यांवरच हातांची ओंजळ. लीजिए, ब्रेकफास्ट कीजिए, वरना फिर से मुझे ही डांट. ट्रे बेडवर ठेवत लापसीचा बाऊल घेऊन बसला जवळ. तिला भरवण्यास हळूच पाहिलं त्याच्याकडे तर गालावर लटका राग, चळचळ तूप, भरपूर ड्रायफ्रुट्स, गुळाचा गोडवा, खमंग लापशी. खाताना कॅलरीजचा विचार मनात डोकावलाच, पण त्याच्याकडून भरवून घेण्याची मजाही निराळीच. राहू दे, मी खाते म्हणावेसे वाटले, पण आज घेऊया लाड करून अहोंकडून मनातच ठरवले. देखा, मॉम ने खास आपके लिए बनाई, मला दिला आलू पराठा. लापशीकडे बघत गोड गोड तक्रार. गोड खाऊ मेहराजी आणि आवडीची खमंग लापशी भरवावी लागत होती बायकोला. मग तुम्हीही खा की, मी थोडीच एवढी संपवणार आहे. हात धरूनच चमचा त्याच्या ओठांकडे वळवला. जियारियाला आज भेटलेच नाही, डबाही नाही बनवला. काय दिलं त्यांना टिफिनमध्ये? चार्ट पेपर घेऊन गेला ना दोघी. इंडिपेंडन्स डे साठी सावरकरांवर माहिती लिहायची आहे, आणि आज मॅथ्सची सायकल टेस्ट आहे, सिंपल इक्वेशन्सची. आजही उशीर होईल दोघींना. ऑलिम्पियाड प्रिपरेशनसाठी 1 तास जास्तीचं थांबायचंय. मी भारती दिदींना काल सांगितलेलं, आज एक एक्स्ट्राचा टिफिन द्यायचा आहे. दिला का हो? लापशीचा शेवटचा घास ओठात घेत आपल्याच नादात तिची बडबड. आज जियारिया लेट येणार? त्याच्या चेहऱ्यावर निराळाच आनंद. हिला समजे ना का? हो, 3ला शाळा संपेल, 3:30 होतीलच. लापशीचा रिकामा बाऊल खाली ठेवतच पाहिलं त्याच्याकडे. दॅट्स गुड. भुवया उंचावतच विचारात हरवलेला. गुड काय त्यात? तासभर अजून शाळेतच थांबावे लागणार. कंटाळतात दोघी. मुलींची व्यथा मांडलीच त्याच्यासमोर. बट ऑलिम्पियाड एग्जाम इज इम्पॉर्टंट, एक्स्ट्रा स्टडी करना ही होगा. त्याचं समजावून सांगणं, आणि ही अचंबित. यांना काय झालं?
इतर वेळी म्हणतात 6वीचे मार्क्स कुणी विचारणार नाही, एक्झाम्सना जास्त महत्त्व देऊ नका, आणि आज अचानक ऑलिम्पियाड इम्पॉर्टंट. मेघा, आप तो कुछ समझती ही नहीं हो. 1 तास आपल्याला जास्त मिळणार एक दुसरे के साथ. ऑरेंज ज्यूसच्या ग्लासकडे एकटक पाहत होती. लापशीच्या गोडव्यानंतर हे आंबट द्रव्य प्यायची अजिबात इच्छा नव्हती. डोंट इव्हन थिंक. ज्यूस पिण्याची टाळाटाळ तिच्या चेहऱ्यावरून वाचलीच त्याने आणि ग्लास हातात टेकवला. हे संपवायचं आहे, ठणकावून सांगतच ट्रे घेऊन उठला. अहो थांबा ना. तिची पाठूनच हाक. नव्हतं दूर जाऊ द्यायचं त्याला. काल गाडीत ऐकलेलं हे नवीन गाणं आलं उगीचच मनात. असंच काहीसं तर वाटत होतं या क्षणात. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरह ये सुलझे, है रोम रोम एक तारा, है रोम रोम एक तारा, जो बादलों में से गुजरे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरह ये सुलझे.